नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल नारळाची वडी म्हणजे नारळाची बर्फी। त्यासाठी मी इथे घेतलेले साहित्य आहे। इथे 1 वाटी मी हे सुकं खोबरं जे डेसिकेटेड कोकोनट म्हणतो आपण ते घेतलेलं आहे। 1 वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे, म्हणजे हे 2 वाटी खोबऱ्याला आपण 1 वाटी साखर घेतोय, अर्धी वाटी दूध घेतोय, अर्धी वाटी दुधाची पावडर घेतोय, 2 चमचे मलाई आहे, अर्धा चमचा वेलची पूड आहे, 2 चमचे तूप आहे आणि डेकोरेशन साठी आपण पिस्ता आणि बदामाचे काप घेतलेले आणि थोडंसं चिमूटभर मीठ आहे। आता आपलं हे सगळं साहित्य आहे। आता आपण कृती करायला घेऊया। तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण घालूया तूप। हे सगळं पटकन होणारी बर्फी आहे, कारण आपल्या घरात ह्या सगळ्याच गोष्टी असतात। हे सुका नारळाचा चुरा मार्केटमध्ये मिळतो, पण जर तुम्हाला घरी करायचं असेल तर आपली वाटी असते सुक्या नारळाची, त्याचं मागची बाजू जी काळपट असेल ते पिलरने काढून घ्यायचं आणि खोबरं किसून घ्यायचं, म्हणजे एकदम आपल्याला पांढरा स्वच्छ किस मिळतो। नाहीतर आजकाल तसंही मिळतंच आहे मार्केटला सगळं काही। आता आपलं तूप तापलेलं आहे, त्यामध्ये घालूया साखर। आपला कुठलाही गोड पदार्थ करतो म्हणून आपण त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहोत, अगदी चिमूटभर घालायचं। गॅस एकदम बारीक ठेवा। आपली साखर विरघळली म्हणजे तुपामध्ये आपण घालूया दुधाची पावडर। घालूया आपण त्याच्यामध्ये अर्धा कप दूध। तूप 1च चमचा घातलं होतं, त्या तुपाऐवजी तुम्ही मलईचा वापर केला, आपली घरगुती जी मलाई असते दुधावरची आपण जी साय काढून ठेवतो तिचा वापर तर खूपच छान होतो। बाहेरची काही मलाई आणायची गरज नाहीये। आपण घालतोय 2 चमचे मलाई इथे। आपण हे चांगलं मिक्स सगळं शिजू देऊ त्याला। गॅस थोडासा मोठा करूया। आपण इथे थोडं अर्ध्यालाही कमी थोडं पाणी घालतोय। आपलं हे सगळं पाकासारखं तयार होईल। आपण ह्याला सिम वरती, मीडियम सिम वरती आपण हे शिजू देऊया। हे आपलं पाक हा घट्ट होत चाललाय, म्हणजे आपण जे बाजारातून आणतो कंडेन्स मिल्क म्हणतो त्या पद्धतीने आपण हे केलंय, पण आपलं हे घरगुती आहे। या पद्धतीने जर तुम्ही असंच सारण हे करून ठेवलं फ्रीजमध्ये तर हे चांगलं राहतं। फक्त थोडंसं त्याच्यामध्ये तूप टाकून ठेवायचं, म्हणजे आपल्याला कधीही पण आपण ते वापरू शकतो। आपण घालूया इथे वेलची पूड। मी हे रोज वॉटर घेतले, एक आपल्याला फ्लेवर येण्यासाठी, त्याचे आपण 2-3 थेंब घालणार आहोत। ते तुम्हाला आवडत असेल तर। आता आपण यामध्ये घालूया खोबऱ्याचा किस। हे सुकं खोबऱ्याचा जो किस आहे तो आपण घालतोय। आणि इथे आपण आता हा ओल्या खोबऱ्याचा किस घालतोय। आपण गॅस बंद केलाय, आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचंय। तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स बर्फीत आवडत असतील तर तुम्ही ह्या स्टेजला घालू शकता,
नाहीतर मग वरून पण तुम्ही टाकू शकता। आपण हे जे खोबरं घातलंय हे आता शिजेल, याच्यामध्ये हा गोळा बनवेपर्यंत सारखं ढवळत राहायचंय। एकदम पटकन होणारी मिठाई आहे। रक्षाबंधन म्हटल्यावर नारळाचं काहीतरी करतो, तर आपण आता ही मिठाई बनवतोय। आपला छान गोळा होत आलाय, त्याच्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप घालते, थोडे वरती टाकायला ठेवते, थोडे बदामाचे। आपण घालणार आहोत 1 चमचा आपलं जे उरलेलं तूप आहे ते। मी इथे साखर 1 वाटी घेतली आहे, तुम्ही कमी पण करू शकता। हे घट्ट होते तोपर्यंत एका टीनला मी तुपाचा हात लावून घेतलाय। तुम्ही ताट असेल तर ताटाला पण तुपाचा हात लावून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपण या वड्या टाकणार आहोत। इथे आपलं वडीचं सारण घट्ट झालेलं आहे, आपण ह्या गॅस बंद करूया आणि आता आपण हे तूप लावलेलं जे भांडं आहे त्यामध्ये आपण ते काढून घेऊया। तर आपल्याला हे पूर्ण थंड होऊ द्यायचंय, मगच आपल्याला वड्या पाडता येतील। आपण यामध्ये घालूया पिस्त्याचे काप, परत हे प्रेस करूया त्याला। जरा 15-20 मिनिटं झाले, थोडंसं थंड झालं की आपण त्याच्या वड्या पाडून ठेवूया आणि मग पूर्ण गार झाल्यानंतर आपण काढून घेऊया। इथे वडी आपण भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे, आता आपण थोडी गार होऊ देऊया आणि नंतर वड्या पाडून ठेवू आणि मग साधारण अर्ध्या ते 1 तासाने आपल्याला त्या वड्या पूर्ण काढता येतील। आपण फक्त आता मार्क करून ठेवणार आहोत। तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालेल, मी आता फ्रीज मध्येच ठेवणार आहे, पण पूर्ण गार झाल्यावरती। इथे आपली बर्फी तयार झाली आहे, आता आपण काढून घेऊया। मी 2 पीस काढून बघितले। आपण आता अशीच सगळी बर्फी काढून घेऊया। इथे आपली नारळाची बर्फी बनवून तयार झालेली आहे, तुम्ही ही नक्की करून बघा। रक्षाबंधन आहे, तुम्हाला हे कशी वाटली तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा। अजूनपर्यंत जर तुम्ही तिखट तडकाला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। धन्यवाद।